मी जी तुम्हाला सांगणार आहे ही सगळ्यात रबिश थिंग आहे. तिने मला सांगितली होती की मी प्रेग्नेंट आहे. आय मीन मी लिटरली त्या मुलींचा डब्बा धुवून द्यायचे आणि सरांबरोबर पूर्ण क्लास असला माझ्यावर. फर्स्ट टाइम इन एव्हर लाईफ आम्ही असं ठरवलं की हा जो लेक्चर आहे तो आज आम्ही बंक करणार आहे. नाही करू आपण क्लास बंक करूया की चेंजिंग रूम मध्ये आपण चौघी पण जाऊन उभा राहायचंय. ओके हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि माझ्या सुखी संसारात तुमचं स्वागत आहे. सो आजचा व्हिडिओ खूप फनी होणार आहे आणि इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आज मी सांगणार आहे मी स्कूलपासून कॉलेजपर्यंतचे उटपटांग माझ्या लाईफमध्ये हरकत झाले किंवा मी केले ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो लेट्स गेट इनटू द व्हिडिओ. आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्लीज कमेंट करा. सो फर्स्ट ऑफ ऑल, पहिलीमध्ये जेव्हा मी ॲडमिशन घेतलेलं तेव्हा असं झालं होतं की बाकी सगळ्या मुलामुलींनी माझ्या आधी ॲडमिशन घेतलेलं आणि माझं ॲडमिशन थोडंसं लेट होतं. सो त्या लोकांमध्ये फ्रेंडशिप बिल्ड झालेली आणि मी लेट असल्यामुळे माझ्यात आणि त्यांच्यात तेवढी कॉन्व्हर्सेशन किंवा फ्रेंडशिप नव्हती. सो असं व्हायचं की मी एकटीच पडायचे किंवा एकटीच कुठेतरी बसायचे. जे सगळ्या माझ्या वर्गातल्या मुली वगैरे अशा खेळ वगैरे खेळायच्या वटेवर प्ले अँड मी एकटी तशी बसायची. मी ट्राय करत असायची की आमची फ्रेंडशिप व्हावी वगैरे, पण तसं काय व्हायचं नाही. सो मग मला त्या खेळात घेतील किंवा माझ्याशी बोलतील ह्याच्या आशेने मी अशा हरकती केली आहेत ना. आय मीन मी लिटरली त्या मुलींचा डब्बा धुवून द्यायचे जेवलेला. माझ्या ज्या क्लासमेट्स आता व्हिडिओ बघतायत त्यांना हे आठवते की नाही आय डोंट नो, बट आय क्लिअरली रिमेंबर मी 1-2 वेळा तरी त्यांचे डब्बे एकीच फक्त डब्बा धुवून दिलेला, कारण ती बोलली जर तू माझा डबा वगैरे धुवून देशील तर आम्ही तुला खेळायला घेऊ वगैरे. नाही, मी ते केलं होतं. आय नो इट्स सॅड, बट मला त्याच्यामध्ये नाही जास्त दिसायचं आहे, मला सॅड नाही व्हायचं सध्या तरी. सो त्याच्यानंतर मी डबा वगैरे धुवून दिला तरी पण त्या मुली माझ्यामध्ये एवढ्या इंटरेस्टेड नव्हत्या किंवा माझ्यासोबत अशा जास्त खेळत नव्हत्या, बोलत नव्हत्या वॉटेवर. सो मला त्यानंतर एक फ्रेंड भेटली जी माझ्यापेक्षा 1 वर्षाने मोठी होती. मी फर्स्टमध्ये होती तेव्हा ती सेकंडमध्ये होती. सो तिला पण असंच तिच्या वर्गातल्या मुली वगैरे बोलायच्या, सो ती पण अशी एकटीच बसायची. सो ती माझ्याजवळ आली आणि अशी बोलली की त्या तुझ्याबरोबर नाही खेळत आहेत, ह्या माझ्याबरोबर नाही खेळत, तर आपण दोघी फ्रेंडशिप करूया. आणि आय वाज लाईक ओके ठीक आहे. आणि आम्ही लिटरली असं दोघींमध्ये काय खेळायचं म्हणून आम्ही पेन घेऊन एकामेकीच्या हातावर मेहंदी काढत बसायचो. येस, कारण खेळायला आमच्याकडे काही नव्हतं. ओके, सो असंच आम्ही खेळत असायचो, आम्ही दोघे एकत्र जेवायचो वगैरे. आणि माझी फ्रेंडशिप तिच्यासोबत खूप चांगली झालेली आणि मी असं तिला असं मोठ्या बहिणीसारखंच वाटलेलं, कारण ती माझी काळजी घेते. म्हणजे ती काय बोलेल ना ते माझ्या डोक्यात असं फिटच व्हायचं, एकदम फिट व्हायचं. सो एक दिवस काय झालं, आमच्या शाळेच्या मागे ओढा होता आणि तिथं जवळ आमचं गर्ल्स बाथरूम होतं. सो त्या ओढ्यात भूतं असतात असं तिने मला सांगितलेलं. सो वॉशरूमला जाताना वगैरे मला इतकी भीती वाटायची. सो मी तर वॉशरूमला जायचं नव्हते, कारण वॉशरूमला भीती वाटायची तेव्हा की भूत वगैरे असते. एक दिवस असं झालं, मी फ्रेंडसोबत गेलेले आणि असं भवंडर टाईप काहीतरी आलं होतं आणि तिने मला सांगितलं त्यामध्ये नेमकं भूत असतं. आणि मी ते बघितलं आणि मी घाबरली. आय स्टार्टेड क्राईंग. मी रडायला स्टार्ट केलं. देन मी रडायला स्टार्ट केल्यावर 4th मधल्या ज्या मुली होत्या त्या माझ्या वेळेला त्या पहिल्या का रडते असं वगैरे, तर मी सांगितलं की नाही तू भूत आहे असं. मग त्या मला चिडवत होते की भूत वगैरे काय नसतंय असं. बट आणि त्या मुलीने नंतर माझ्या क्लास टीचरला सांगितलं, सरांना सांगितलं. सर हसले माझ्यावरती आणि सरांबरोबर पूर्ण क्लास हसला माझ्यावरती. इट वॉज सो एम्बॅरसिंग, बट ओके इट्स ओके, ते एवढं चालत असते. ओके, सो त्यानंतर आम्ही एक दिवस असं बसलेलो, बोलत बसलेलो. ही सगळ्यात रबिश थिंग आहे. आय नो, ही मी जी तुम्हाला सांगणार आहे ही सगळ्यात रबिश थिंग आहे. तिने मला सांगितली होती की मी प्रेग्नेंट आहे. लिटरली ती सेकंडमध्ये होती आणि मी फर्स्टमध्ये होते. आणि तिनं मला असं मे बी मजाकमध्ये माहित नाही कसं, पण तिने मला सांगितलं की ती प्रेग्नेंट आहे. आणि मला वाटलं हे खरं आहे. मला खरंच तिच्यावर विश्वास बसला की ती प्रेग्नेंट आहे. मी तेव्हा छोटे होते यार, एवढं समजत नव्हतं मला. सो मला खरंच वाटलं. पण हा पण मेन ट्विस्ट नाही आहे, मेन ट्विस्ट पुढे आहे. मला असं वाटायचं की खरंच प्रेग्नेंट आहे म्हणून आय थिंक 7 दिवस पूर्ण 1 आठवडा तरी मी माझा डब्बा खाल्लाच नाही. मी माझा डब्बा पण तिलाच खायला द्यायचे.
आणि असं आम्ही कुठे चाललो की मी तिचा हात धरायचे, असं तिला पूर्ण म्हणजे कॅरी करायचे आणि चल इथे बस तिथे बस आणि हे खाऊ नको ते खाऊ नको. ब्रो ब्रो हो, मला आता माझ्यावर हसू येत आहे नो बट. आणि मला वाटतं एक आठवडा 2 आठवडे तिने माझा डब्बा खाल्ला आणि त्याच्यानंतर तिने मला सांगितलं की तू माझी एवढी सेवा का करतेस असं वगैरे विचारलं तिने मला. मी ऑनेस्टली सांगितलं की मी तुझ्या पोटात बाळ आहे म्हणून मी तुझी एवढी सेवा करते आणि तुझी केअर केली पाहिजे वगैरे. मग ती हसली माझ्यावरती आणि बोलली की नाही मी नाही प्रेग्नेंट आहे, मी तुला असंच मजाकमध्ये बोलून मला सगळ्यात जास्त दुःख याचं झालं की मी मावशी होणार होते आणि आता मी नाही होणार आहे सडनली. यावर मी स्वतःला मावशी म्हणून इमॅजिन केलेलं. त्यानंतर ब्रो मी तिच्यावर आहे ना काळी मात्र विश्वास ठेवला नाही ऑब्व्हियसली, कारण असा सडनली तिने मला धक्का दिला. सो मी तिच्यावर अजिबात त्याच्यानंतर विश्वास ठेवला नाही आणि तिच्यासोबत मी राहायचं पण कमी केलं. त्यानंतर माझ्या पण फ्रेंड्स बिल्डअप झाल्या, फ्रेंडशिप बिल्डअप झाली माझी माझ्या वर्गातल्या मुलींबरोबर. सो हा चॅप्टर इथे एंड होतो. हा चॅप्टर इथं क्लोज झाला. माझी 4th झाली. नंतर 5th मध्ये मी जेव्हा गेले तेव्हा तिथे पण माझ्या काही फ्रेंड्स झाल्या आणि आता सध्या माझी कॉलेजची एक फ्रेंड आहे पायल म्हणून, जे मला ओळखतात त्यांना माहितीच असेल माझी फ्रेंड आहे ती म्हणून. सो मला तिची पोल खोल करायची. सॉरी पायल. पण ती आहे ना, आम्ही असंच बसलो होतो आणि आमचं असंच कॉन्व्हर्सेशन चालू होतं इकडचं तिकडचं, माझा हवस आहे तुझा हवस आहे वगैरे. आणि त्यामध्ये तिनं आम्हाला असं सांगितलं होतं की तिच्याकडे सलमान खानचा ऑटोग्राफ आहे. लिटरली तिनं आम्हाला असं सांगितलं होतं तिच्याकडे सलमान खानचा ऑटोग्राफ आहे. आता सध्या मी तिला तिच्याबरोबर कॉन्फेस केलं, तिला बोललं पण तू अशी आम्हाला बोलली होतीस छोटं होतं तेव्हा. तर ती बोलते नाही मी नाही असं बोलली. नाही करत बट आय स्वेअर ती बोलली होती असं. सो आय एम सॉरी पायल, पण तू असं बोलली होतीस. सो आपण जास्त त्याच्यामध्ये पडायला नको, कारण मला माहिती आहे ह्या व्हिडिओ नंतर आता सगळेजण तिला विचारणार खरंच तुझ्याकडे सलमान खानचा ऑटोग्राफ आहे का, विचारू दे. सॉरी पायल, पण तू मान नाही तर नाही मान, तू बोलली होतीस. सो स्कूलचा चॅप्टर आपण इथेच क्लोज करूया. आता येतोय कॉलेजचा टाइम. कॉलेजमध्ये गेले, माझ्या न्यू फ्रेंड्स झाल्या आणि बेस्ट फ्रेंड्स झाल्या, द बेस्ट एव्हर. सानिका, पायल, साक्षी, मधुरा, पायल पवार अँड सो मेनी मोर. आणि ही गोष्ट सांगण्यासाठी मी भरपूर उत्सुक आहे तुम्हाला. सो शनिवारी आमचे 5 पिरियड्स होत होते. 4th पिरियड जो होता तो मॅथ्सचा होता. आमच्या ग्रुपमध्ये कोणालाच मॅथ्स सब्जेक्ट आवडायचा नाही. फर्स्ट टाइम इन एव्हर लाईफ आम्ही असं ठरवलं की हा जो लेक्चर आहे तो आज आम्ही बंक करणार आहे. आणि क्लास बंक करायचे म्हणजे पूर्ण कॉलेजेस बंक करायचे नाही, फक्त तू एक क्लास एक पर्टिक्युलर पिरियड बंक करायचा असं आमचं ठरलं होतं. सो आणि आमच्या कॉलेजचं कॅम्पस पण बंक करण्यासारखं नाहीये, छोटंसं आहे कॅम्पस. ओके. सो आम्ही खाली गेलो आणि लपण्यासारखं एकमेव ठिकाण म्हणजे वॉशरूम, ऑब्व्हियसली वॉशरूम. सो आम्ही चौघींनी क्लास बंक केला होता. मी, पायल, सानिका आणि मधुरा, आम्ही चौघींनी. आणि सानिका आणि मधुराचं असं होतं की नाही क्लास नाही बंक करायचा, नको क्लास बंक करायला वगैरे. आणि मी आणि पायल ना फोर्स करत होतो की नाही करू, आपण क्लास बंक करूया. सो आम्ही कसा बसा क्लास बंक म्हणजे तिथून आम्ही त्या एरियामधून निघालो आणि वॉशरूममध्ये गेलो फर्स्ट ऑफ ऑल. आणि असं पण होतं की वॉशरूममध्ये कोणी थांबायचं नाही जास्त वेळ आणि क्लास सुरू असताना फक्त दोघींनी वॉशरूममध्ये यायचं असं पण होतं. सो आमच्याच क्लास टीचर तिथं आल्या आणि आम्हाला विचारलं मुलींनी तुम्ही कोणत्या क्लासमधले आहेत. आणि आम्ही असं सांगितलं की मॅम आम्ही 11C मधला आहे, बल्कि आम्ही 11B मध्ये होतो, तरी पण आम्ही सांगितलं 11C मधला आहे. तर म्हणजे ठीक आहे तुम्ही क्लासमध्ये जावा आणि क्लास जॉईन करा. आम्ही लाईक ओके. आणि तिथून आम्ही निघालो, जशा मॅडम गेल्या तशा आम्ही परत आलो. आणि नंतर परत आणि एक मॅडम आल्या आणि त्यांना पण आम्ही असंच काहीतरी बनवलं. नंतर दुसऱ्या तिसऱ्या अशा भरपूर मॅडम्स येत होत्या. सो आता आमच्या मनात असा विचार झाला की आता काय करायचं, आता कुठे जायचं, कारण लपण्यासारखी एकच जागा आहे ती म्हणजे वॉशरूम आणि तिथे पण सारख्या मॅम्स येत आहेत. सो आता काय करायचं. देन सगळ्यात डेंजर ज्या मॅम होत्या मी तुम्हाला सांगितलं असेल मागच्या एका ब्लॉगमध्ये केमिस्ट्रीच्या, पण तो ह्या चॅनलवर नाही आहे, वॉट एव्हर, जाऊ दे. सो सगळ्या डेंजर ज्या मॅम होत्या त्या आल्या आणि आम्हाला माहित होतं की आता ह्या आम्हाला पकडणार आणि ह्या आम्हाला काहीतरी बोलणार, ह्या आमची चोरी पकडणार, हे आम्हाला फिक्स होतं. सो आम्ही असं ठरवलं की चेंजिंग रूममध्ये आपण चौघी पण जाऊन उभा राहायचंय. ओके. त्यानंतर आम्ही एवढी
एवढी छोटीशी चेंजिंग रूम, त्यामध्ये आम्ही जाऊन चौघी उभा राहिलो. आणि त्यात असं आहे की आमची जी मधुर आहे फ्रेंड माझी, तिची बडबडतात थांबतच नाही. ती कंटिन्यू बडबडते आणि तरी सांगते, अरे शांत राहा मॅडम आले, अरे शांत राहा मॅडम आले. ती अशी आहे की नाही बाबा, मी शांतता राहणारच नाही. कसं बसलं आम्ही त्या रूममध्ये थांबलो थोड्या वेळासाठी, आणि जशा मॅडम बाहेर पडते तसं आम्ही पण बाहेर पडलो. आणि आय गेस 40 मिनिटाचा एक क्लास होता आणि 20च मिनिटं झाले होते. तो हाफ पिरियड अजून राहिलेला. सो आता काय करायचं, 20 मिनिटं आपण काय करायचं असं झालं होतं. सो आम्ही तिथून बाहेर पडलो आणि एका सरांच्या केबिनमध्ये गेलो, पाटील सरांच्या केबिनमध्ये. ते आमचे सगळ्यांचे फेवरेट सर होते. सो आय होप आमच्या शाळेचे टीचर्स कोण बघत नाही आहेत माझे व्हिडिओ, आय होप सो. सो आम्ही त्यानंतर पाटील सरांकडे गेलो आणि तिथे पण भरपूर वेळ बसलो आणि ते पण आम्हाला रागवलं की तुम्ही का क्लास बंक करून आलाय वगैरे. आणि आम्हाला असं झालं होतं की आता काय सांगायचं, काय करायचं. पण आम्ही त्यांना रियालिटी सांगितली की सर असं असं झालंय आणि आता आम्ही काय करायचं आहे, असं असं झालंय, आम्ही क्लास बंक केलाय मॅथ्सचा. ते ऑब्व्हियसली आम्हाला ओरडले. पण मॅथ्सचे जे टीचर होते त्यांनी ऑब्व्हियसली आमच्या पॅरेंट्सलाच फोन केला असता. सो आम्ही त्यांच्याकडे बेग केलं की सर आता तुम्ही काहीतरी करा प्लीज, आम्ही तुमच्याकडे भीक मागतो, वॉट एव्हर, असं आम्ही त्यांना बोललो. सो त्यांनी आम्हाला एक हेल्प केली की आम्ही प्लेयर्स आहेत म्हणून सांगा, मग सर मे बी तुम्हाला काय बोलणार नाहीत. आणि त्यांनी काय काय असं सांगितलं की असं असं सांगा वगैरे. ते मधुरा तर हुशार होती, तर तिने ध्यानात ठेवलं काय सांगायचंय. सो क्लास संपला आणि आम्ही वॉच बघितलं की हा आता टाइम झाले, क्लास संपलाय. आणि आम्ही बघतोय तर सर काय वर्गातून बाहेरच नाही पडत आहेत. 1 मिनिटं झाला, 2 मिनिटं झाले, 3 मिनिटं झाले, 5 मिनिटं झाले तरी अजून सर बाहेर नाही पडत आहे. सो नंतर आमच्या लक्षात आलं की सॅटर्डेला लास्ट 2 पिरियड्स मॅथ्सचे असतात. आता काय करायचं, क्लास तर कसा तर घालवला, आता सेकंड क्लास कसा घालवायचा. सो आम्ही तिथे एका छोट्याशा रूममध्ये, छोट्याशा क्लासरूममध्ये आम्ही भरपूर वेळ बसलो होतो. आणि आम्ही भरपूर वेळ हेच डिस्कस करत होतो की इथून पुढे आपण कधी सुद्धा क्लास बंक करायचा नाहीये. आणि एवढं टेन्शन आलं होतं ना ब्रो, लिटरली भरपूर टेन्शन आलं. आणि त्यानंतर तो पण पिरियड संपला आणि आम्ही गेलो, सरांना सांगितलं की असं असं प्लेयर्स वगैरे नाही म्हणून. आणि सर आमची प्रेझेंटी प्लीज घ्या. सर पहिला 1-2दा नाही म्हटले, पण नंतर सरांनी पण आमची प्रेझेंटी घेतली. नाव एव्हरीथिंग इज सॉर्ट बिकॉज ऑफ पाटील सर. आणि हेच नाही, अशा भरपूर हरकती आम्ही केलेत आमच्या कॉलेज लाईफमध्ये. जर तुम्हाला ते जाणून घ्यायचं असेल तर प्लीज पार्ट 2 साठी कमेंट करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. आजसाठी एवढंच. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा प्लीज प्लीज.